मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2चे पहिले 3 क्वेश्चन सॉल्व केले. आता आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करू. यूजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट प्रॉब्लेम नंबर फर्स्ट tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इक्वल π/2. लेट tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इक्वल fx. याला आपण fx कन्सिडर करू. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट fx equal π/2. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. डिफरन्शिएट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल f' ऑफ x इक्वल tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/1 प्लस x² प्लस cot इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होईल -1/1 प्लस x². आणि दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर हा आपल्याला 0 मिळेल, म्हणजेच f' ऑफ x इक्वल 0. These imply that fx is a constant function. Let fx equal c for any value of x. From first we get f of 0 equal tan inverse of 0 plus cot inverse of 0. आणि tan inverse 0 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0 आणि cot inverse 0 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला π/2. म्हणजेच आपल्याला f of 0 मिळाला π/2. याच्यावरून आपण असं प्रूव्ह करू शकतो की fx इक्वल π/2. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इक्वल π/2. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथं आपण असं लिहू शकतो दिस एम्प्लाय दॅट c इक्वल π/2. म्हणजेच c ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुटअप केली तर आपल्याला fx इक्वल π/2 मिळेल. म्हणजेच tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इक्वल π/2. क्वेश्चन नंबर 6. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट tan इनवर्स ऑफ log ऑफ x. सुरुवातीला आपण याला y ने डिनोट करू. लेट y इक्वल tan इनवर्स ऑफ log ऑफ x. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy अपॉन dx इक्वल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ log ऑफ x. आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा tan इनवर्स ऑफ x चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x इक्वल 1/1 प्लस x². हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल 1/1 प्लस log ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1/1 प्लस log ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 1/x इन अ ब्रॅकेट 1 प्लस log ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. सेकंड प्रॉब्लेम cosec inverse of e raised to minus x. Let
y इक्वल कोसेक इन्वर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy upon dx equal d dx of cosec inverse of e raised to minus x. या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्हचा कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इक्वल -1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन मायनस साइन अटॅच करू -1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला इक्वल -1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 इंटू ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस ई रेस टू मायनस एक्स. म्हणजे हा ई रेस टू मायनस एक्स आणि हा ई रेस टू मायनस एक्स कॅन्सल होऊन जाईल. dy अपॉन dx. नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 इंटू -1. म्हणजे फायनल स्टेप लिहिता येईल हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल स्क्वेअर रूट ऑफ. आता हा ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला याला लिहिता येईल ई रेस टू -2x -1. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. प्रॉब्लेम नंबर 4. cot inverse of 4 raised to x. Let y equal cot inverse of 4 raised to x. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. We get dy upon dx equal derivative of cot inverse of 4 raised to x. या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ cot inverse of x equal -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल dy upon dx equal -1 upon 1 plus 4 raised to x bracket square into derivative of 4 raised to x. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल therefore dy upon dx equal -1 upon 1 plus 4 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 4 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 4 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 4. इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इक्वल ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल therefore dy अपॉन dx इक्वल -1 अपॉन 1 प्लस त्याला आपण असं लिहू शकतो 4 रेस टू 2x इंटू 4 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 4. आता हा 4 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 4 -1ला मल्टिप्लाय करून घेईल. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल -4 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 4 डिवाइड 1 प्लस 4 रेस टू 2x. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 7. कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला आपण y ने डिनोट करू. लेट y इक्वल कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर.
नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy upon dx इक्वल डेरिवेटिव ऑफ कॉस इन्वर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डेरिवेटिव ऑफ कॉस इन्वर्स ऑफ एक्स इक्वल -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे हा आपण या ठिकाणी ॲप्लाय करणार आहोत. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 अपॉन -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिवेटिव ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस, इथे आपण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करू शकतो. 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 इंटू डेरिवेटिव ऑफ 1 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव 2 टाइम एक्स. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस, आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आपण ते मध्ये इन्सर्ट करू. -1 प्लस 2x स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4 इंटू मायनस 2x. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल हा -1 आणि हा -2x म्हणजे +2x अपॉन रूट ऑफ, हा +1 -1 कॅन्सल झालेला आहे. 2x स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4 मधून आपण एक्स स्क्वेअर कॉमन काढून घेऊ. इथे राहील 2 मायनस एक्स स्क्वेअर. परत नेक्स्ट स्टेप होईल 2x अपॉन, इथून मी एक्स रूटच्या बाहेर काढतो, 2 मायनस एक्स स्क्वेअर. हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 2 अपॉन रूट ऑफ 2 मायनस एक्स स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. प्रॉब्लेम नंबर 10. साइन रेस टू 4 ऑफ साइन इन्वर्स ऑफ रूट एक्स. सुरुवातीला आपण याला y ने डिनोट करू. लेट y इक्वल साइन रेस टू 4 ऑफ साइन इन्वर्स ऑफ रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. याला आपण असं लिहू शकतो, y इक्वल स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ साइन इन्वर्स ऑफ रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर कंप्लीट ब्रॅकेट रेस टू 4. परत पुढे आपण याला असं लिहू शकतो, हा साइन आणि हा साइन इन्वर्स दोघं कॅन्सल होऊन जातील. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4. आता आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. जर याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सने तर आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल dy अपॉन dx इक्वल 4 इंटू रूट ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 4 मायनस 1 इंटू डेरिवेटिव ऑफ रूट ऑफ एक्स. परत नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल 4 रूट ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 टाइम रूट एक्स. याच्यापैकी हा एक रूट एक्स आणि हा एक रूट एक्स चालला जाईल. नंतर 2 ने डिवाइड करून घेऊ. 2 2 जा 4. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 2 रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल, याचा जर स्क्वेअर केला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट चाललं जाईल. म्हणजेच dy अपॉन dx मिळाला आपल्याला 2x. हा झाला फायनल डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 7. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. कॉट इन्वर्स ऑफ कॉट ऑफ e रेस टू एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल कॉट इन्वर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ कॉट ऑफ e रेस टू एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
नेक्स्ट स्टेप लिहिता येईल वाय इक्वल कॉट इनवर्स आणि कॉट या दोघं टर्म्स चालल्या जातील, म्हणजे वाय इक्वल ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डेरिवेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह सेम असतो, परत डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर बाय युझिंग कंपोजिट फंक्शन थेरम. नेक्स्ट स्टेप येईल ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह होईल 2x, म्हणजेच फायनल स्टेप लिहिता येईल 2x इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिवेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. प्रॉब्लेम सेकंड cosec inverse of 1 upon cos of 5 raised to x bracket complete. Let y equal cosec inverse of 1 upon cos of 5 raised to x bracket complete. इथे हा जो रेशो आहे 1 upon cos तो ठेवता येईल आपल्याला sec x, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल cosec inverse of sec of 5 raised to x bracket complete. परत आपल्याकडे एक अलर्ड अँगल फॉर्म्युला आहे की cosec of पाय बाय 2 मायनस एक्स इक्वल sec x. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल cosec inverse of cosec of pi by 2 minus 5 raised to x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. परत आपण या ठिकाणी ही प्रॉपर्टी यूज करू शकतो cosec inverse of cosec of x इक्वल x, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल पाय बाय 2 मायनस 5 रेस टू x. परत याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सने, नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल डेरिवेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 5 रेस टू एक्स, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल पाय बाय 2चा डेरिवेटिव्ह 0 मायनस 5 रेस टू एक्सचा डेरिवेटिव्ह 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5, म्हणजेच फायनल डेरिवेटिव्ह होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. प्रॉब्लेम थर्ड cos इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ 1 प्लस cos x अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल cos इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ 1 प्लस cos x अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 प्लस cos ऑफ x इक्वल 2 टाइम cos स्क्वेअर ऑफ x बाय 2. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल cos इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 2 टाइम cos स्क्वेअर ऑफ x बाय 2 अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला cos इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ cos स्क्वेअर ऑफ x बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट चाललं जाईल, म्हणजेच y इक्वल लिहिता येईल cos इनवर्स ऑफ cos ऑफ x बाय 2. परत आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे cos इनवर्स ऑफ x इक्वल x, म्हणजेच आपल्याला हा लिहिता येईल y इक्वल x बाय 2. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy अपॉन dx इक्वल
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 आणि हा 2, म्हणजेच फायनल आन्सर मिळालं dy/dx इक्वल 1 हाफ. प्रॉब्लेम नंबर 5, tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 1 मायनस tan ऑफ x/2 अपॉन 1 प्लस tan ऑफ x/2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. याला आपण y ने डिनोट करू. y इक्वल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 1 मायनस tan ऑफ x/2 अपॉन 1 प्लस tan ऑफ x/2. इथे आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला अप्लाय करता येईल. यालाच आपण असं लिहू शकतो, tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4 मायनस tan ऑफ x/2 डिवाइड 1 प्लस tan ऑफ π/4 इंटू tan ऑफ x/2. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4 मायनस x/2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल π/4 मायनस x/2. याला रिझन देता येईल आपल्याला tan इनवर्स ऑफ tan ऑफ x इक्वल x. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केली. परत त्याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy/dx इक्वल π/4चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल, नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल, हा 2 सेम राहील. म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल dy/dx इक्वल -1 हाफ. प्रॉब्लेम नंबर 6, cosec इनवर्स ऑफ ब्रॅकेट ऑफ 1/4 cos cube of 2x minus 3 cos of 2x ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल cosec इनवर्स ऑफ ब्रॅकेट ऑफ 4 into cos cube of 2x minus 3 into cos of 2x ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल 4 cos cube of theta minus 3 cos of theta इक्वल cos of 3 theta. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल cosec इनवर्स ऑफ 1 cos ऑफ 2x आणि हा पुढे 3 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला हा लिहिता येईल cosec इनवर्स ऑफ 1 cos ऑफ 3 into 2 6x ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल cosec इनवर्स ऑफ याचा रेशो येईल sec ऑफ 6x. परत या ठिकाणी आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करता येईल cosec ऑफ π/2 मायनस थीटा इक्वल sec थीटा. हा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल cosec इनवर्स ऑफ π/2 मायनस 6x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला y इक्वल π/2 मायनस 6x. इथे पण आपण ही प्रॉपर्टी यूज केली cosec इनवर्स ऑफ x इक्वल x. ही जी प्रॉपर्टी ही आपण या ठिकाणी यूज केली. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल dy/dx
इक्वल π/2चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे फायनल आन्सर आलं -6. हा मिळाला आपल्याला dy/dx. प्रॉब्लेम नंबर 10. tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस ऑफ एक्स अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. पहिला फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स 2 टाइम कॉस स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस ऑफ थिटा इक्वल 2 टाइम साइन स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2. हे दोघं फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करायचे आहेत. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 डिवाइड 2 इंटू साइन स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथे 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ रूट ऑफ cos square of x by 2 upon sin square of x by 2 square bracket complete. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ हा जो रेशो आहे cot स्क्वेअर ऑफ x by 2 चा रेशो आहे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल कॉट स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट चालला जाईल म्हणजे टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. परत या ठिकाणी आपल्याला अलर्ड अँगल फॉर्म्युला यूज करता येईल. टॅन ऑफ π/2 मायनस थिटा इक्वल कॉट थिटा. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल टॅन इनवर्स ऑफ tan of π/2 मायनस एक्स बाय 2 म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल π/2 मायनस एक्स बाय 2. इथे सुद्धा आपण ही प्रॉपर्टी यूज केली टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ एक्स इक्वल एक्स. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy/dx इक्वल dy/dx इक्वल π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 हा 2 ॲज इट इज. म्हणजेच आपल्याला फायनल स्टेप मिळाली -1/2. देअरफॉर dy/dx इक्वल -1/2. प्रॉब्लेम नंबर 11. tan इनवर्स ऑफ square bracket of cosec x plus cot x square bracket complete. Let y equal tan inverse of square bracket of cosec x plus cot x square bracket complete. Next step होईल y equal tan inverse of cosec चा रेशो आहे 1/sin x प्लस कॉटचा रेशो आहे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. नेक्स्ट स्टेपला दोघांचा बेस सेम आहे आपण यांची सम करून घेऊ म्हणजे y इक्वल टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करता येतील. पहिला फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस ऑफ थिटा इक्वल 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड 2 आणि दुसरा फॉर्म्युला आहे साइन ऑफ थिटा इक्वल 2 टाइम साइन ऑफ थीटा डिवाइड 2 इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइड 2.
म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ 2 टाइम cos square of x by 2 upon 2 times sin of x by 2 into cos of x by 2 square bracket complete. हा cos of x by 2 आणि हा cos of x by 2 कॅन्सल होऊन जाईल, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ cos of x by 2 upon sin of x by 2. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल tan इनवर्स ऑफ हा रेशो आहे कॉटचा, म्हणजे कॉट ऑफ x by 2. परत आपल्याला या ठिकाणी अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करता येईल. tan ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इक्वल कॉट थीटा. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ tan ऑफ पाय बाय 2 मायनस x बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल लिहिता येईल पाय बाय 2 मायनस x बाय 2. या ठिकाणी आपण प्रॉपर्टी यूज केलेली आहे tan इनवर्स ऑफ tan ऑफ x इक्वल x. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि xचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 ॲज इट इज. म्हणजेच फायनल डेरिव्हेटिव्ह मिळाला dy अपॉन dx इक्वल -1/2.